सर्वांना नमस्कार. अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे 24 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता राजवीर आणि सुमती सारखे दोघेही खूप भांडायचे. सकाळी जाताना चिडलेले असायचे, पण घरी आले की ती त्याच्याशी सगळं घडाघडा बोलायची. तिच्या पोटात काहीच राहत नसायचं. राजवीर गमतीने म्हणायचा, हिच्या पोटात 9 महिने बाळ कसं राहिलं कोणास ठाऊक. जरा म्हणून एखादी गोष्ट सिक्रेट ठेवत नाही. माझी तर हिनं जाहिरातच केली आहे तिच्या माहेरी आणि मैत्रिणींमध्ये. पण ती बोलायला लागली की तोही बोलायला लागायचा. तिच्याशी गप्पा मारल्याशिवाय त्यालाही करमत नसायचं. दोघांचाही आवडता छंद म्हणजे एकमेकांची कंपनी आणि भरपूर गप्पा. शांत राहणं पसंत नव्हतं त्यांना. ती त्याला ऑफिसमधलं, रस्त्याने येताना काय काय घडलं, फील्डवर गेल्यावर कोण काय म्हणालं, सगळं सांगायची. अगदी तिच्याकडं आज कोण कोण बघत होतं, तिच्या साडीची कुणी स्तुती केली, सगळं काही आडपडदा न ठेवता सांगायची. आणि जर का बोलता बोलता एखाद्या शब्दात सापडली तर पुन्हा राजवीर तिच्या शब्दाचा किस काढायचा आणि पुन्हा व्हायचं भांडण सुरू. ती निरागस होती, भोळी होती. ती जशी सगळ्यांकडे स्वच्छ नजरेनं बघायची तसेच सगळ्यांच्या नजरा तिला स्वच्छ वाटायच्या. ती इतकी सुंदर होती, बघणारे तिच्याकडेच बघायचे. पण एक अधिकारी आहे म्हणून ते चपापायचे. आणि तोही तसाच होता. कोणाचीही चेष्टा करत असायचा. त्याचा स्वभाव मजेशीर होता. त्याच्या बोलण्यानं बाहेरच्या माणसांचा विरंगुळा व्हायचा. म्हणून सगळे त्याच्याशी बोलायचे आवर्जून. त्याची आठवण काढून फोन करायचे. त्याच्याशी बोललं की समोरच्याचं टेन्शन हलकं व्हायचं. तो थोडा लोकप्रियच होता आणि बायको तहसीलदार आहे म्हणून थोडा रुबाबही वाढला होता. बाहेर तो तिच्या हुशारीचं, तिच्या कामाचं खूप कौतुक करायचा. पण घरात मात्र ती डोक्यावर चढून बसेल म्हणून फक्त बायको असंच वागवायचा. स्वतःची सगळी कामं तिलाच सांगायचा. आणि तिनं जर ते काम नाही केलं किंवा थोडी टाळाटाळ केली तर त्याचं जालिम शस्त्र काढायचा, टोमणे. आणि त्याचे टोमणे तिला नकोसे वाटायचे. आता एकदा ते दोघेही पुण्याला गेले होते एका नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये भेटायला. आणि तिला तहान लागली. तिने पाण्याची बॉटल घेतली आणि पाणी आणण्यासाठी प्युरिफायरकडे गेली. पण तिथं कूलर होते आणि खूप वेळ झालं ती आलीच नाही. तिकडंच थांबली. राजवीर टेन्शनमध्ये आला. जवळजवळ 15 मिनटं झाली तरीही हेडांबा आली नव्हती पाणी घेऊन. 3 मिनिटाचं काम बघितलं तर. काय करते ही इतका वेळ तिकडं? धरणातलं पाणी आणायला गेली की काय, असं म्हणून तो तिला शोधायला गेला. तर ती तिथंच बसली होती नळाकडं बघत. तो म्हणाला, सुमती काय करतेस तू इथं? मी वाट बघतो ना तिकडं, किती वेळ झालं? ती म्हणाली, अहो हा नळ बघा ना, चालूच होत नाही, मी काय करू? मला अजून पाणी नाही मिळालं. आणि तो त्याच्याजवळ गेला. थोडं इकडे तिकडे पाहिलं. ते नळ जरा नवीन पद्धतीचे बसवलेले होते. आणि मग त्यानं काहीतरी केलं आणि आपोआप नळ सुरू झाला. आणि एक्साईट होऊन म्हणाली, बघा बरं आता कसं सुरू झाला? अहो किती वेळ झालं मी त्याला सगळीकडून पाहिलं, चालूच होत नव्हता. तो म्हणाला, अगं त्याला बघत बसून पाणी येणार आहे का? ती म्हणाली, मग तुम्ही कसं चालू केला? तुमच्या हातात जादू आहे का? जादू नाही बाई, हे बघ इथं पायानं दाबायचं होतं खाली आणि मग वरती नळाला पाणी येतं. आणि तिनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, काय गरज आहे का असलं काही करायची? साधे नळ बसवायचे ना, फिरवायचे. सगळ्यांना कुठं कळतं इतकं सगळं? तो म्हणाला, सगळ्यांना कळतं, तुला सोडून. तूच तेवढी मागास राहिली आहेस. बाकी अडाणी लोकंसुद्धा विचार करतात, पण तू डोकं चालवतच नाहीस. तुला कोणी तहसीलदार केली कुणास ठाऊक? आणि ती गाल फुगून म्हणाली, तुम्हीच केली. आणखी कोणी? आणि नाही माझं असलं टेक्निकल गोष्टी डोकं चालत, त्याला मी काय करू? आता तिचा तोच प्रॉब्लेम होता. अभ्यास मात्र खूप करायची. पुस्तकी किडा असल्यासारखी पुस्तक पोखरून काढायची. परंतु टेक्निकल गोष्टीत मात्र ती मागासच होती. आता तिची अशीच नवीन ठिकाणी गेली की पंचायत व्हायची. म्हणून त्याला तिची खूप काळजी वाटायची. खूप काळजी करायचा आणि खूप सूचना द्यायचा, खूप रागवायचा. त्याच्या सूचना नको व्हायच्या तिला आणि भांडण लागायचं. मग आता तो पुन्हा 4 दिवस कामानिमित्त बाहेरगावी गेला. पहिल्या दिवशी तिला खूप बरं वाटलं, पण दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा त्याची आठवण यायला सुरुवात झाली. ती बेडवर पडली होती.
छताकडे तोंड करून आणि त्याला फोन लावला. पहिले काही फॉर्मल वाक्य दोघेही बोलले. जेवण झालं का, दरवाजा नीट लावला का, गॅस बंद केला का, बाळ झोपलं का, असं बोलून झाल्यावर तिचं सुरू झालं, अहो मला कसं तरी होतंय. तो म्हणाला, आता येताना तुला परवा रात्रीतून 2 वेळा तृप्त केली की नाही, मग लगेच सुरू झालं तुझं. ती म्हणाली, परवा रात्रीपासून तुम्ही जेवण केलं की नाही, का त्या जेवणावरच अजून थांबले आहात. तिने त्याला शब्दात पकडलं. तो म्हणाला, सुमती, जेवण नाही केलं तर माणूस मरतो, पण काही दिवस सेक्स केला नाही तर मरत नाही, कळलं. किती वेड्यासारखी करतेस, स्वतःलाही त्रास करून घेतेस आणि मलाही त्रास देतेस. ती म्हणाली, आता यात काय त्रास झाला तुम्हाला, मी फक्त माझ्या भावना बोलून दाखवल्या, लगेच तुम्हाला इथं परत या असं नाही म्हणाले मी. आणि माझ्या भावनांची कदर नाही ना तुम्हाला, जे असं कठोर बोलताय, किती कठोर बोलता आणि माझ्या भावनांना पायदळी तुडवता. मला कसं वाटत असेल सांगा बरं. आधीच तुम्ही सोबत नाही, तुमची आठवण येते, फोन करून चांगलं बोलायला असं म्हटलं तर तुम्ही असं बोलता का. आता ती रडायला लागली आणि त्याला वाईट वाटलं. तो म्हणाला, सुमती अगं नको ना रडू. पण ती थांबत नव्हती रडायची, चांगली मुसमुस करत रडत होती. जसं तिला हसू खूप जवळ होतं तसंच रडूसुद्धा खूप जवळ होतं. तो म्हणाला, आता गप्प होतीस की नाही, बघ मग मी येणार नाही हा घरी. ती गाल फुगवून म्हणाली, नका येऊ, बघा तिकडचीच एखादी आणि राहा तिकडेच. तो हसायला लागला आणि म्हणाला, बरं तुला इथून येताना काय आणू सांग, ड्रेस आणू की साडी. ती गप्पच बसली. तो हॅलो हॅलो करत होता, पण ती बोलत नव्हती, रुसली होती. मग त्याला तिची कळी कशी खोलवायची, काय करायचं हे माहीत होतं. मग तो तिला म्हणाला, मी ना आता तुझ्यासाठी एक गाऊन आणणार आहे, एका नाडीचा. फक्त ती नाडी सोडली की मग सगळं ओपन. आता ती थोडी शहारली. आणि तुला माहीत आहे का त्या गाऊनची किंमत किती आहे, 5,000. आणि तिने तोंड उघडलं आणि म्हणाली, मग नका आणू इतका महाग गाऊन. इतका महाग कुठं असतो का, तुम्ही ना वाटेल तेवढे पैसे देता. तो म्हणाला, अगं तू बघ तरी, खरंच तो गाऊन खूप सुंदर आहे. जेव्हा तू तो घालशील ना तेव्हा मला लगेच चढावं असं वाटणार बघ, बेडवर बरं का. आणि ती खूप हसली आणि म्हणाली, जा तिकडे घाणेरडे कुठले. मग आता ती हसली म्हणून त्यानं तिला खूप किस दिले आणि त्याच्या चुंबनांच्या वर्षावरनं ती हसायला लागली. आणि तो म्हणाला, आता तरी बोल ना. ती म्हणाली, बोलेन, पण मला आणखीन किस हवेत. देणार ना. त्यानं इकडे तिकडे बघितलं, त्याचा दरवाजा नीट बंद आहे का ते पुन्हा पाहिलं आणि म्हणाला, घे देतो. ती म्हणाली, थांबा असं नाही. तो म्हणाला, मग कसं. ती म्हणाली, मला कपाळावर, गालावर, ओठांवर, छातीवर, पोटावर सगळीकडे किस हवेत. त्याला काहीच समजलं नाही आणि तिने मोबाईल पोटावर पकडला आणि म्हणाली, करा किस. तसं त्यानं तिथे किस केला. मग असे एक एक करून तो किस द्यायचा आणि ती पोटावर मोबाईल ठेवायची. मग तो छातीवर किस द्यायचा, गालावर, सगळीकडे तिनं किस करून घेतला आणि जणू तोच समोरासमोर तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत आहे असं तिला फील झालं. आणि मग डोळ्यात पाणी आणून शांतच बसली, कारण त्याला जर कळलं की ती इमोशनल झाली आहे त्याच्या विरहानं तर तो पुन्हा चिडेल. पण आता त्याला कळलं होतं की ती रडत आहे. तो म्हणाला, फक्त 2 रात्री थांब ना, आणि 4थ्या रात्री तर प्रवासच करणार आहे मी. जवळ असलो की किती भांडतेस आणि आता लांब गेलो की अशी रडतेस. कधी ग मोठी होशील तू, तुझ्यापेक्षा आपली मुलं बरी, किती मॅच्युअर असल्यासारखी राहतात. आता ती चिडली आणि म्हणाली, मला नाही मोठं व्हायचं, सांगितलं ना एकदा. आणि मुलांचं कौतुक मला नका सांगू, त्यांना मॅच्युअर व्हायला मीच शिकवलं आहे. पण मला तुमच्यासमोर नाही मोठं व्हायचं, कळलं. तो हसला आणि म्हणाला, ओके बाबा, राहा अशीच. बरं आता झोपायचं का. आधीच माझी झोप उडाली आहे, बघतो प्रयत्न करून, लागली तर लागली. ती म्हणाली, कशानं तुमची झोप उडाली आहे. अगं तू रडलीस ना आता, मग माझं लक्ष कसं लागेल इकडं सांग बरं. ती म्हणाली, नाही रडत मी, झोप आता, गुड नाईट. सुमती, माझ्याकडून तू किती पी घेतलीस, मग मला एक दे ना. आणि ती हसली. त्याच्या चिकीमिकीसारखं हे पीसुद्धा होतं, पी फॉर पप्पी. आणि तिनं त्यालाही डोळे मिटून एक किस केला
आणि तो शहरला. आता त्याची ही अवस्था तिच्यासारखी उतावीळ झाली. कधी एकदा घरी जातोय असं त्याला झालं आणि त्याचेही डोळे पाण्यानं गच्च भरले. आणि अशाच आणखीन 2 रात्री गेल्या आणि आता तो ट्रेनमध्ये होता आणि तिनं रात्री कॉल केला. ती आत्ताही बेडवर त्याच्या आठवणीतच लोळत होती. खूप कामोत्सुक झाली होती ती आणि म्हणाली, हॅलो. तो म्हणाला, झोपली नाहीस अजून? आठवण येते तुमची. तो म्हणाला, हो का? ती म्हणाली, तुम्हाला नाही येत आठवण माझी? तो म्हणाला, हो. आता तो असाच एका शब्दात उत्तरं देत होता, कारण तो ट्रेनमध्ये होता. आणखी आता काय बोलणार मग? सगळी माणसं खेटून बसली होती. फोन ठेवला तर ती रडेल अजून आणि आणखीन फोन करत बसणार. खूप इमोशनल झाली होती. एक वेळ राजवीरला ती भांडली तरी परवडायचं, पण इमोशनल झाली की त्याला काही सुचत नसायचं. तिची समजूत घालता घालता त्याच्या नाकी नऊ यायचे. तिचा लढीवाळ बालिश हट्ट त्यालाही आवडायचा, पण आता परिस्थिती वेगळी होती. तो एकटा नव्हता ना. मग ती म्हणाली, सांगा ना, तुम्हाला नाही येत माझी आठवण? आता तो फक्त म्हणाला, खूप. अहो काय हे, या ना लवकर. हो येतोय. काय नुसतं येतोय लावलं आहे? मला आत्ताच्या आत्ता तुम्ही इथं पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं आलोय. का असं बोलताय मूग गिळल्यासारखे? जास्त तरी बोला. तो म्हणाला, आता मी ट्रेनमध्ये आहे ना, नंतर बोलूया का? नाही, माझी शपथ आहे तुम्हाला, फोन नाही ठेवायचा. मला आत्ताच बोला. असं म्हणत तिने त्याला किस दिले आणि म्हणाली, आता तुम्ही पण द्या. आता झाली का पंचायत? तो नुसता उघडून गेला होता आणि सारखा घसा साफ करत होता उगीचच. त्याचा खालचा श्वास खाली आणि वरचा श्वास वर अडकला होता आणि वर शपथही घालून ठेवली होती. द्या ना प्लीज, नाहीतर मी खूप रडेन हां. आता या अल्लड मुलीने काय सुरू केलं होतं काय माहीत. जरा धीर धरवत नव्हता तिला. व्याकुळ झाली की बिनधास्त भावना व्यक्त करायची न लाजता. आणि ती म्हणाली, आय मिस यू जानू. तुम्ही मला मिस करत नाही का? तो तसाच पुन्हा एका शब्दात म्हणाला, हो. मग बोलत का नाही? तो म्हणाला, आपण मेसेजवर बोलू? ती म्हणाली, नाही, मला तुमचा आवाज ऐकायचा आहे. असंच बोला. ती म्हणाली, आय लव्ह यू. आता तुम्ही म्हणा. आणि तो म्हणाला, सेम टू यू. आणि ती हसायला लागली. मग त्यानं फोन ठेवला आणि राजवीरनं सुटकेचा निश्वास टाकला. हुश, कठीण आहे बाबा. आणि तोच म्हणाला, त्यात कठीण काय आहे? इतकं वर्ष जर सांभाळली, आता आणखीन पुढे अशीच सांभाळायची. ही क्यूट अल्लड बायको.